हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जीन पियाजे या मानसशास्त्राबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे. तर मित्रांनो, या संज्ञानात्मक विकासालाच आपण इंग्रजीमध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असे म्हणू शकतो. आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची जी थेरी आहे मित्रांनो, ती जीन पियाजे या मानसशास्त्राने दिलेली आहे. तर त्यानंतर मित्रांनो, जीन पियाजे हे एक स्विस शास्त्रज्ञ आहे. आणि स्विस म्हणजेच मित्रांनो, त्यांचं जे देश आहे ते स्वित्झर्लंड आहे आणि ते स्वित्झर्लंडचे मानसशास्त्र आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यांनी मुलाला सक्रिय निर्माता मानले. म्हणजेच मित्रांनो, मूल स्वतःच्या अनुभवामधून सक्रिय वातावरणातून सक्रियपणे शिकतो. म्हणूनच मित्रांनो, त्यांनी मुलाला सक्रिय निर्माता मानलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, पियाजेचे मत आहे की मुले छोटे वैज्ञानिक आहेत. मुलाला त्यांनी छोटे वैज्ञानिक असे मानलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, पियाजेचा सिद्धांत आपल्याला सांगतो की मुलाचा मानसिक आणि संज्ञानात्मक विकास होतो, जो 14 किंवा 15 वर्षापर्यंत जास्तीत जास्त विकास प्राप्त करतो. म्हणजेच मित्रांनो, पियाजेचा जो सिद्धांत आहे तो आपल्याला सांगतो की मुलाचा मानसिक आणि संज्ञानात्मक विकास होतो आणि तो 14 किंवा 15 वर्षापर्यंत जास्तीत जास्त विकास प्राप्त करतो. आणि शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो, पियाजेच्या मते विकास ही एक असतत प्रक्रिया आहे. म्हणजेच मित्रांनो, पियाजेनी विकासाला असतत म्हणजेच डिसकॉन्टिन्यूस प्रक्रिया मानली आहे. तर मित्रांनो, हे पियाजेनी विकासाला डिसकॉन्टिन्यूस मानलेलं आहे. तर वायगोस्की हे विकासाला सतत म्हणजेच कॉन्टिन्यू प्रक्रिया मानत असतो. तर पियाजेनी याला डिसकॉन्टिन्यू मानलं आहे. तर त्यानंतर मित्रांनो, पियाजेने 4 घटक दिलेले आहेत आणि ते कोणकोणते आहे ते आपण बघूया. तर मित्रांनो, याचा शॉर्ट फॉर्म आहे MESE. म्हणजेच एम म्हणजे मॅच्युरेशन आणि त्यालाच आपण परिपक्वता म्हणू शकतो. त्यानंतर ई म्हणजे एक्सपिरियन्स आणि त्यालाच आपण अनुभव म्हणू शकतो. आणि एक्सपिरियन्समध्ये मित्रांनो ॲक्टिव्हिटी पण येते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, एस म्हणजे सोशल इंटरॅक्शन म्हणजेच मित्रांनो सामाजिक आंतरक्रिया. आणि त्यानंतर आहे मित्रांनो चौथं ई म्हणजे इक्वॅलिब्रेशन म्हणजेच संतुलन. अशा प्रकारे 4 जे एलिमेंट्स आहे मित्रांनो, 4 जे घटक आहे ते पियाजेनी दिलेले आहेत. आता यामध्ये मित्रांनो जी इक्वॅलिब्रेशन आहे त्याचे काही मुख्य प्रकार आहेत. आता हा जो इक्वॅलिब्रेशन आहे मित्रांनो, याचा एक प्रकार आहे ॲडॅप्टेशन आणि मित्रांनो दुसरा प्रकार आहे याचा ऑर्गनायझेशन. त्यानंतर मित्रांनो, जो ॲडॅप्टेशन आहे याचे 2 प्रकार आहेत. एक आहे ॲसिमिलेशन आणि दुसरा आहे अकोमोडेशन. आता याला मित्रांनो एक एक करून आपण बघूया. तर पुढे मित्रांनो, ऑर्गनायझेशन हा जो पार्ट आहे संघटन, याच्याशी पियाजेचं जास्त घेणं देणं नाही, तर याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आणि त्यानंतर संतुलनाची जी प्रक्रिया आहे इक्वॅलिब्रेशन, याचे जे प्रकार आहेत ते एक एक करून आपण बघूया. मित्रांनो, जर थोडंसं पहिले कळालं नसेल तर मी परत रिपीट करतो. इक्वॅलिब्रेशन जे आहे त्याचे 2 पार्ट आहे. एक आहे ॲडॅप्टेशन आणि दुसरा आहे मित्रांनो ऑर्गनायझेशन म्हणजेच संघटन आहे मित्रांनो.
त्यानंतर ॲडॅप्टेशन जो आहे मित्रांनो त्याचे 2 पार्ट आहे आणि ते आहे ॲसिमिलेशन आणि अकोमोडेशन. त्याला आपण आत्मसातीकरण किंवा समायोजन म्हणू शकतो. आणि मित्रांनो खाली हे पहा ऑर्गनायझेशन दिलेलं आहे. तर हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आलं असेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इक्विलिब्रेशन ही काय आहे हे आपण बघूया. त्याची व्याख्या काय आहे? तर मित्रांनो जेव्हा एखादे मूल त्याच्या जुन्या ज्ञानामध्ये आणि नवीन अनुभवामध्ये संतुलन साधते तेव्हा त्या प्रक्रियेला इक्विलिब्रेशन म्हणतात. म्हणजेच मित्रांनो जेव्हा एखादे मूल त्याच्या जुन्या ज्ञानामध्ये आणि नवीन अनुभवामध्ये संतुलन साधते तेव्हा त्या प्रक्रियेला इक्विलिब्रेशन म्हणतात. आता सोप्या शब्दात जर का त्याला पाहायचं असेल मित्रांनो तर जेव्हा एखादे मूल काहीतरी नवीन गोष्ट शिकते, जर ती नवीन गोष्ट त्याच्या जुन्या ज्ञानाशी जुळत असेल तर शिकणे सोपे होते. हे एक उदाहरण झालं मित्रांनो. आणि दुसरा पॉईंट आहे, पण जेव्हा नवीन गोष्ट जुन्या ज्ञानाशी जुळत नाही, लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा एखादे मूल काहीतरी नवीन गोष्ट शिकतो आणि जर ती नवीन गोष्ट त्याच्या जुन्या ज्ञानाशी जुळत असेल तर ती शिकणे सोपे होते, हे बरोबर आहे. पण जेव्हा नवीन गोष्ट जुन्या ज्ञानाशी जुळत नाही तेव्हा मनात असंतुलन निर्माण होते. आणि हे असंतुलन दूर करण्यासाठी मूल आपल्या ज्ञानात बदल करतो. या नवीन मानसिक संतुलनाला इक्विलिब्रेशन असे म्हणतात. तर मित्रांनो उदाहरणार्थ तुम्हाला ते कळेल का ते इक्विलिब्रेशन म्हणजे काय. तर त्याचं उदाहरण आहे मित्रांनो, जेव्हा बाळ मानतो, आता बाळ काय मानतो, सर्व उडणारे जेव्हा जीव असतात, म्हणजेच त्याला असं वाटतं मित्रांनो का जे पक्षी आहे, जे उडणारे आहेत ते सगळे जीव असतात, म्हणजे सजीव असतात. आणि जेव्हा तो फुलपाखरू पाहतो तर त्याला भ्रम होतो. तो सिद्ध करतो की फुलपाखरू पक्षी नाही. त्याचा जो ज्ञान आहे मित्रांनो तो सुधारतो आणि तो काय करतो, संतुलन बनवतो. याला इक्विलिब्रेशन म्हणजे संतुलन म्हणतात. तर मित्रांनो पहिले त्याचं ज्ञान असं होतं का जे पक्षी असतात उडणारे ते जीव असतात आणि जेव्हा तो फुलपाखरू म्हणजेच पाकोळी वगैरे यांना पाहतो तर त्याला असा भ्रम होतो आणि तो सिद्ध करतो की फुलपाखरू पक्षी नाही. तर त्याचं ज्ञान काय होतं मित्रांनो, सुधारतो आणि संतुलन बनतो. यालाच मित्रांनो इक्विलिब्रेशन असे म्हणतात. त्यानंतर मित्रांनो आहे ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजेच वातावरणानुसार स्वतःला बदलणे म्हणजेच ॲडॅप्टेशन. आता याचं उदाहरण आहे मित्रांनो, प्राण्यामध्ये अनुकूलन, उंटाचे वाळवंटात राहणे, मनुष्यात अनुकूलन म्हणजेच थंडीत गरम कपडे घालणे. म्हणजेच मित्रांनो ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन आणि मित्रांनो परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे म्हणजेच ॲडॅप्टेशन. आता प्राण्यामध्ये अनुकूलन काय आहे, तर उंटाचे वाळवंटात राहणे. म्हणजेच मित्रांनो उंट जशी परिस्थिती असतो तसे आपल्याला बदलतो. आता इथं जर तुम्हाला नाही कळालं तर या मनुष्यात अनुकूलन या उदाहरणामध्ये तुम्हाला कळेल मित्रांनो, थंडीत गरम कपडे घालणे. आता मित्रांनो जेव्हा थंडी येते तर आपण काय करतो, गरम कपडे घालतो आणि आपण वातावरणानुसार आपल्याला इथं बदलत आहेत मित्रांनो, म्हणूनच याला ॲडॅप्टेशन असे आपण म्हणतो. त्यानंतर मित्रांनो ॲसिमिलेशन, तिसरा पार्ट आहे आपला ॲसिमिलेशन. तर म्हणजेच आत्मसातीकरण. तर मित्रांनो जुन्या ज्ञानासोबत नवीन ज्ञान जोडणे म्हणजेच ॲसिमिलेशन होय. आता मित्रांनो जुन्या ज्ञानासोबत नवीन ज्ञान जोडणे म्हणजेच ॲसिमिलेशन. आता याचं उदाहरण मित्रांनो, मुलाला आधीपासून कुत्रा माहीत आहे. तो मांजरालाही पाहून कुत्राच म्हणतो. इथे मुलगा जुन्या ज्ञानामध्ये मांजरीला मिसळत आहे.
तर मित्रांनो, आत्मसातीकरण म्हणजेच जुन्या ज्ञानासोबत नवीन ज्ञान जोडणे म्हणजेच ॲसिमिलेशन होय. तर त्याचं उदाहरण आहे मित्रांनो, मुलाला आधीपासून कुत्रा माहीत आहे आणि तो मांजरीलाही पाहून कुत्राच म्हणतो. इथे मुलगा जुन्या ज्ञानामध्ये मांजरीला मिसळत आहेत, म्हणजेच आत्मसात करत आहेत. हे झालं मित्रांनो ॲसिमिलेशन. आता शेवटचं आहे मित्रांनो ॲकोमोडेशन. तर मित्रांनो, जेव्हा मुलगा आपल्या जुन्या स्कीमामध्ये बदल करायला सुरुवात करतो त्याला ॲकोमोडेशन म्हणतात. आता याचं उदाहरण आहे मित्रांनो, मुलगा आधी प्रत्येक 4 पायाच्या प्राण्याला कुत्रा म्हणायचा. जेव्हा त्याला सांगण्यात आले की मांजर कुत्रा नसते तेव्हा तो आपली समज बदलतो. आता तो कुत्रा आणि मांजर वेगवेगळे ओळखायला लागला आहे. याला अकोमोडेशन म्हणतात. साधा उदाहरण आहे मित्रांनो, पहिले मुलगा 4 पायाचे जे प्राणी होते मग त्या सगळ्यांना कुत्राच म्हणत होता आणि जेव्हा त्याला सांगण्यात आले की मांजर कुत्रा नसते तर तेव्हा तो आपली समज बदलतो आणि आता तो कुत्रा आणि मांजर वेगवेगळे ओळखायला लागला आहे. यालाच मित्रांनो ॲकोमोडेशन असे म्हणतात. त्यानंतर मित्रांनो, पियाजेने काही अवस्था दिलेल्या आहेत तर त्या आपण बघूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आहे त्याला आपण त्याचं शॉर्ट फॉर्म आहे मित्रांनो SPCF. म्हणजेच मित्रांनो SPCF म्हणजेच एस म्हणजे मित्रांनो सेन्सरी मोटर 0 ते 2 वर्ष, पी म्हणजे प्री ऑपरेशनल 2 ते 7 वर्ष, त्यानंतर कॉन्क्रीट ऑपरेशनल 7 ते 11 वर्ष आणि फॉर्मल ऑपरेशनल म्हणजेच 11 ते 18 वर्ष. हे 4 अवस्था आहे मित्रांनो ज्या पियाजेने दिलेल्या आहेत आणि एक एक करत आपण या 4ही अवस्था बघूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आहे सेन्सरी मोटर 0 ते 2 वर्ष. आता यामध्ये मित्रांनो या अवस्थेत बाळ आपल्या ज्ञानेंद्रियांनी शिकतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे मित्रांनो तो पाहून शिकू शकतो, ऐकून शिकतो, हुंगून शिकतो, त्यानंतर चाखून, हातपाय हलवून या सर्व गोष्टीच्या माध्यमातून तो शिकतो. म्हणजेच मित्रांनो वस्तू स्थायित्व त्याला आपण ऑब्जेक्ट परमनन्स असे म्हणू शकतो. आणि बाळ विचार करतो की जी गोष्ट दिसत नाही ती पण कुठेतरी आहे. त्यानंतर मित्रांनो इमिटेशन म्हणजेच अनुकरण करून बाळ हा शिकत असतो. म्हणजेच अनुकरण म्हणजे मित्रांनो बाळ काय करतो, मोठ्याने जे केलं त्यांची नक्कल करून तो शिकतो. तर हे सर्व बाबी मित्रांनो या सेन्सरी मोटर या अवस्थेमध्ये येत असते मित्रांनो. त्यानंतर आहे मित्रांनो प्री ऑपरेशनल अवस्था 2 ते 7 वर्ष. तर मित्रांनो यामध्ये थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो, हिंदीमध्ये आलेलं आहे. म्हणजेच तर शक्ति में कमी, सोचना, अनुमान लगाने में पानी बर्फ बन सकता है और बर्फ पानी की ना समझ, सजीव निर्जीव की ना समझ, ईगोसेंट्रिज्म. इस अवस्था में बच्चे को लगता है कि जैसे मैं सोचता हूँ वैसे ही सारी दुनिया सोचती है. बच्चे को एहसास होगा कि लंबे गिलास में ज़्यादा पानी है. तर हे झालं मित्रांनो या अवस्थेबद्दल. तर इस अवस्था में बच्चा वस्तुओं को समझने लगता है. म्हणजेच मित्रांनो सिम्बॉलिक थिंकिंग, प्रिंटेड प्ले, काल्पनिक खेळ असे या अवस्थेमध्ये होत असते मित्रांनो. खेल में कल्पना का प्रयोग, डंडे को तलवार समझकर खेळणं, खेळ खेळताना कल्पनेचा वापर म्हणजेच काठीला तलवार समजून खेळणे, असे प्रकार या प्री ऑपरेशनल पिरियडमध्ये मित्रांनो घडत असतात. तर या प्री ऑपरेशनल पिरियडला ओळखण्यासाठी किंवा यावरती जे प्रश्न येतात त्याचे उत्तर देण्यासाठी मित्रांनो काही कीवर्ड दिलेले आहे आपण. तर त्यामध्ये पहिला आहे मित्रांनो इगोसेंट्रिज्म, दुसरा आहे सिम्बॉलिक थिंकिंग आणि त्यालाच आपण मराठीमध्ये अहंकारवाद आणि प्रतिकात्मक विचार असे म्हणतो. त्यानंतर तिसरा आहे मित्रांनो प्रिंटेड प्ले, त्यानंतर सेंट्रेशन, त्याला आपण मित्रांनो प्रिंटेड प्लेला काल्पनिक खेळ केंद्रीकरण असे म्हणू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो लॅक्स रिव्हर्सिबिलिटी, कन्झर्वेशन आणि लॉजिक, ॲनिमिस्टिक थिंकिंग म्हणजेच चेतनवादी विचार असे आपण म्हणू
शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो कॉन्क्रीट ऑपरेशनल म्हणजे 7 ते 11 वर्ष. मूर्त चीज़ों के बारे में लॉजिक यानी तर्क शक्ती का ज्ञान होना. मूर्त संक्रियात्मक अवस्था 7 ते 11 वर्ष. मूर्त गोष्टीबद्दल म्हणजेच तर्कशक्तीचे ज्ञान असणे. हे झालं मित्रांनो कॉन्क्रीट ऑपरेशनलबद्दल. तर अजून एक पॉईंट आहे मित्रांनो, मूल कारण परिणाम समजणारे आहे, परंतु हे विचार ठोस गोष्टीपर्यंत मर्यादित राहतात. आणि त्यानंतर मित्रांनो संवर्धन म्हणजेच कन्झर्वेशन, मात्रा संख्या वजन आकार बदलले तरीही तेच राहते हे समजणे. म्हणजेच पाणी वेगवेगळ्या प्रमाणात ओतले तरीही मात्रा तीच राहते. हे जेव्हा मुलाला समजते तर तेव्हा त्याला त्याला मित्रांनो कॉन्क्रीट ऑपरेशनल या अवस्थेमध्ये आपण मानायचं आहे. तर यामध्ये मित्रांनो बऱ्याच गोष्टी आहेत. आणि शेवटची आपली अवस्था आहे फॉर्मल ऑपरेशनल म्हणजेच 11 ते 15 वर्षापर्यंत. यामध्ये मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजेच अमूर्त चिंतन या गोष्टीबद्दल माहिती दिली जाते. आता बाळ प्रत्यक्ष वस्तूच्या शिवाय देखील विचार करू शकतो. उदाहरणार्थ न्याय, स्वातंत्र्य, प्रेम, इमानदारी, समस्या सोडून समजू शकतो. ह्या सगळ्या बाबी या फॉर्मल ऑपरेशनलमध्ये येतात. तर शेवटी मित्रांनो याचे पण काही कीवर्ड दिलेले आहे. तर हायपोथेटिकल म्हणजेच जर असे झाले तर काय होईल अशा प्रश्नावर विचार करू शकते, या अवस्थेमध्ये करू शकतो मित्रांनो बाळ. त्यानंतर डिडक्टिव्ह रिझनिंग, निगमनात्मक सामान्य नियमातून विशेष निष्कर्ष काढू शकतो. त्यानंतर समस्या समाधानाची क्षमता, गणित, विज्ञान यासारख्या विषयामध्ये आणि अधिक चांगले प्रदर्शन करू शकतो. हे जेव्हा त्याच्या माध्यमातून साध्य होईल तर तो फॉर्मल ऑपरेशनमध्ये मानला जाईल. आता याचे मित्रांनो 3 कीवर्ड दिलेले आहे. एक आहे ॲब्स्ट्रॅक्ट, दुसरा आहे हायपोथेटिकल, तिसरा आहे डिडक्टिव्ह रिझनिंग. हे कीवर्ड्स मित्रांनो आपण पाठ ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जीन पियाजे याबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.